आल्याला स्किट झालं असतं. ओके. नमस्कार नमस्कार नमस्कार. शेवटी तुम्हाला राहवलंच नाही ना. आला तोंड वर करून माझा अपमान करायला. असो. नमस्कार. मी या राज्यातला सर्वोत्कृष्ट युद्ध निपुण कुशल धनुर्धारी भालम फेकम. सर कळलं ना. लय मोठी पदवी आहे माझी. आता मी या राज्यातल्या राजपुत्राला, होय मी राजगुरू गौरवपंत मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा टाणा नाना. कॅरेक्टर कुठलंही असू द्या, आपली ही ओळख महत्वाची आहे. मी या राज्यातल्या राजपुत्राला शिक्षण देण्यासाठी आलोय. हसू नका. मी खरंच शिक्षण देण्यासाठी आलोय. अरे मी स्वतः खूप शिकलोय. ठीक आहे. आता महाराणी आली की तुमचा विश्वास बसेल. बादब बा मुलायजा होशियार. गौरव मोरेपेक्षा बॉलिवूड मध्ये मोठा सीन केलेली, गौरव मोरेपेक्षा बॉलिवूड मध्ये जास्त डायलॉग असणारी, गौरव मोरेपेक्षा बॉलिवूड मध्ये जास्त नाव कमावलेली आमच्या राज्याची महाराणी महाराणी वनिता कबीर सिंग. खांडेकर, आता हे मला आयुष्यभर ऐकावं लागणार आहे. आणि ही कुठली ललकारी आहे? गौरव मोरेपेक्षा बॉलिवूड मध्ये जास्त डायलॉग बोलणारी. अरे हा कुठला क्रायटेरिया महाराणीचा? फक्त माझा अपमान करायचा आहे म्हणून ही ललकारी. बस खामोश. महापुरांचा विजय असो. महाराणींचा विजय असो. खामोश. नाही तर संजू मध्ये हळू झाडा मागून आलेली मान छाटून टाकेन. क्षमा असावी मिठागर. महाराणी क्षमा असावी. या आसनस्थ व्हा. त्याचा इन्शुरन्स काढलाय. आपण इन्शुरन्स काढलाय. आम्ही तुमच्या राजपुत्राला शिक्षण देण्यासाठी आलोय. हा रोल ज्या लेखकाने लिहिलाय त्याला आधी हत्तीच्या पायाखाली आणा. खांडेकर यायच्या पायाखाली. खामोश. शे गोल्डन चान्स गेला. मी खरं सांगतोय, मी तुमच्या युवराजांना युद्ध शिक्षण देण्यासाठी इथे आलोय. कुठे आहेत आपले राजकुमार? बोलवा त्यांना. राजकुमार या. हा राजकुमार आहे. हो. अरे आता आपत्कालीन नट आहे. कमी तिथे आम्ही ह्या तत्वावर इथे काम करतोय. अडीच ओळ अभिनय क्षमता असणारा, तरी भल्या भल्यांची ठासणारा राजकुमार. आम्ही तुम्हाला इथे युद्ध शिक्षण देण्यासाठी आलोय. राजकुमार, हे मोरेपंत हे तुम्हाला सगळं काही शिकवणार आहेत. यांना सगळं काही येतं. आई साहेब, यांना सगळं येतं? हो. मला जे येतं ते सगळं येतं ना. हो. मी जे करून दाखवेन ते करून दाखवाल का? काय? मी जे करून दाखवेन ना ते करून दाखवायला लागेल. बाबा वाजव. दाखवा करून. यांना सांगा महा एपिसोड. सॉरी महाराणी. आम्ही जर आमचं फिल्टर पाडा नृत्य सादर केलं तर हे स्किट कुठच्या कुठे निघून जाईल. नाही 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 मोरेपंत, असं नका करू. मोरेपंत एक लक्षात ठेवा, आमच्या युवराजांना सगळ्या युद्ध प्रकारात पारंगत करा. हो. त्यांना घोडस्वारी तलवारबाजी पासून चक्रव्यूह कसं भेदायचं सगळं शिकवा. जशी आपली आज्ञा महापालिका. महाराणी जशी आपली आज्ञा. राजकुमार, आपल्या गोट्या खेळून झाल्या असेल तर आपण जरा बोलूया का? ठीक आहे. आता आम्ही तुम्हाला तलवारबाजी शिकवणार आहोत. तुम्हाला तलवारबाजी येते का? कानपट फोडेन ना, कानपट फोडेन. स्वतःला आम्हाला बी मला बोलून रिस्पेक्ट दिला ना, कानपट फोडेन. एकेरी बोल. मोठा
याला काय अर्थ आहे यार? मी स्वतःला सुद्धा रिस्पेक्ट देऊ शकत नाही. ठीक आहे, मला सांगा तुम्ही तलवार कशी पकडाल? सोपं आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही तलवार बॅट म्हणून पकडणार, मग मी बॉल म्हणून ढाल टाकू काय? खामोश. या पॉवर प्लेचं काय करायचं? राजकुमार, असं नाहीये. जर का कोणी तुमच्यावर चालून आला त्याने तुमच्यावरती तलवार उचलली तर? खबरदार. माझ्या मुलाच्या केसाला जरी धक्का लागला ना तर? क्षमा असावी मिठी नदी, हो? क्षमा असावी महाराणी. हा. मी त्यांच्यावर हल्ला करत नव्हतो, त्यांना मी सांगत होतो तलवार न उचलता शिकवा त्यांना. तलवार न उचलता कसं काय शिकवणार? अभिनय न येता 2 सीझन केलेत ना. त्यात आमची काय चूक आहे? तुम्ही त्यांना विचारा. तुम्ही तलवारबाजी सोडा आणि चक्रव्यूह कसं भेदायचं ते शिकवा. हो, आधी ह्यांना तलवारबाजी तर नीट कळू द्या ना. ते बेसिक आहे, मग मी शिकवणार. जेवढं सांगितलं तेवढं करा. एक सिनेमा एवढा ऍटिट्यूड देऊन मला वाटलं नव्हतं. हा? ठीक आहे, मी सांगतो त्यांना. हे बघा युवराज, तुम्ही असे मैदानात आहात, युद्धाच्या मैदानात. तुम्हाला शत्रूने चारी बाजूने घेरलेला आहे. अयो पळा. राजकुमार, इकडे या ना, मी तुम्हाला काहीतरी सांगतोय. या, तुम्ही असं युद्ध मैदानात आहात, तुम्हाला चारही बाजूने शत्रूने घेरलेला आहे. तुम्ही एकटेच आहात आणि हळूच तुम्हाला छोटीशी फट दिसते. तुम्ही मला सांगा, तिकडे तुम्ही चक्रव्यूह कसं भेदाल ते? हे सोपं आहे. मी ना असा भुंग्याचा आवाज करे, मग लोकांना वाटेल आईला भुंगाला सैरा वैरा पळायला लागतील सगळे आणि मग मला फट मिळेल आणि मी पळून येईन. वा 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 वा. हा? वा वा, मस्त होत. वा, सुपर. परत नीट लक्ष द्या, माझं ऐका. तुम्ही युद्ध मैदानात आहात, तुम्हाला शत्रूने चारी बाजूने घेरलेला आहे. तुम्ही मध्ये आहात, तुम्हाला छोटीशी फट दिसते, तिथून तुम्हाला चक्रव्यूह भेदायचा आहे. तुम्ही कसं भेदाल? हे परत सोपं आहे. आई साहेब हे पकडा, सोपं आहे. इची जी भाई चलना, थोड़ी जगह लेना, 34 सीट है यार. किधर? अरे भाई यार चलना. ये अरे यार लगता है ना किधर जा रहे हैं. अरे भाई चलना, ये थोड़ा जगह दे. असं येईन मी बाहेर. वा 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 वा. वा वा माता, वा मस्त. मी पुन्हा तुम्हाला विचारतोय, तुम्हाला शेवटचा चान्स देतोय. मला सांगा की तुम्ही असे युद्धात चारी बाजून तुम्हाला शत्रूने घेरलंय, तुम्ही एकटेच आहात, छोटीशी फट दिसते, तिथून तुम्हाला चक्रव्यूह भेदायचा आहे. तुम्ही काय कराल? तुम्ही एकटेच आहात, एकटे. मोरे पंत, मला कळत नाही की राजकुमार एकटे का असतील. युद्ध आहे ते, युद्धात काही होऊ शकतं. शत्रू त्यांच्या मागे लागू शकतात, ते एकटे पडू शकतात. ते एकटेच का जातील? का जाणार नाही? अरे युद्ध आहे ते. नाही, पण ते एकटे नाही जात, ते घाबरे आहेत. घाबरे आहेत? हो, रात्री सू लागली तरी ते मला घेऊन जातात. मी अशी दरवाजा बाहेर उभी असते आणि ते आतून आवाज काढतात. आई हा ग, आई ग, ओ ग, आहेस ना? हो. हा. आणि मध्ये मध्ये भुंग्याचा आवाज पण काढतात. आई तो भुंग्याचा आवाज नसतो मग? तो. हा. वास राजकुमार, वास. त्यामुळे तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या, एकटे पाडू नका. राजकुमार, राजकुमार, ओ वा मस्त. त्यांना प्रोत्साहन कसं देऊ? कसं प्रोत्साहन देऊ त्यांना, तुम्ही सांगा मला. ठीक आहे, तुम्ही तलवारबाजी आणि चक्रव्यूह तुमच्या दोघांच्या पद्धतीने तुम्ही शिकलेला आहात. हो. आता मी तुम्हाला शिकवणार आहे गनिमी कावा. होय, संकट समय शत्रूवर कसा हमला करायचा हे तुम्हाला मी शिकवणार वा आहे. वा वा. त्यासाठी आपल्याला एक दगड लागेल. दगड. हा, मी काय बोलतो ऐका ना माझं. तुम्ही जरा वेळ खाली आल का? का? मला तुम्हाला दगड म्हणून बसवायचं आहे. मी? हो, मला जमेल. तुम्हाला तेवढंच जमेल. तुम्ही माइलस्टोन आहात. हो, आपल्या स्टेजवर फक्त 2च स्टोन आर्टिस्ट आहे, एक तुम्ही आणि दुसरा. असो, या बसा. मी बसू? बसा बसा. जा बाळा, जरा पाय मोकळे करून ये, जा. काही म्हणालात का तुम्ही? नाही, त्याने मला विचारलं मी काय करू. हो, बसा बसा.
असं समजा की तुम्ही आहात, तुम्ही मी आहे. हे मीच आहे. आणि मला एक सांग, जर समजायचं असेलच तर मी काहीतरी वेगळं समजेन ना. मी गौरव मोरे का समजू स्वतःला? जा राजकुमार, तिकडे जा. ठीक आहे, आता मी ह्या दगडाच्या मागे लपतो. ठीक आहे, तुम्ही तिकडे असं एकदम दगड या येऊ. हा. तुम्ही मर्दासारखे आहे. टेडिंग टेडिंग टक टक असं नका. खाली जा ना, मी माझा येईन. अरे तलवार आहे ना हातात, या ना. असं टेडिंग टेडिंग असं काय येऊ ना मग. येतो. ओके, येऊ. या. दगड मारेन, दगड मारेन. तुला माहित ना मी कोण आहे? माझी ओळख माहित नाही तुला? आईशा पण माझ्या नादा लागू नको. हे बघा. राजकुमार, वा वा वा, जिंकलात तुम्ही, जिंकलात. अरे पान टपरीवरचा मावा किती वावा करताय. हे दगड खाली ठेव, दगड खाली ठेव. अरे यार, युद्धामध्ये दगड उचलत नसतं, तलवार असते ना. मग ए तू गप. माणूस मेल्याशी मतलब. मी दगडाला मारेन ना तर हियाने मारेन. वा वा, राजकुमार स्वतःची युद्धनीती स्वतःच शिकले आहेत. वा वा वा. ते हा. मला युद्धात यायला लागलंय. हो? आता मला ना घोडेस्वारी शिकायची आहे. हो नक्कीच. ना? काय घोडेस्वारी शिकवा. मी हो. कसं शिकवणार घोडेस्वारी त्यांना? का तुम्ही घोडा व्हा. मी हे बघा महाराणी, हे अति होते. मी अजिबात घोडा होणार नाहीये. राजगुरू हो ना, चल ना. अरे ऐक ना राजकुमार, अरे राजकुमार ऐक ना. अयो ऐक ना. भारी आहे. चल ए चाल ना, राऊंड हा, मारायचा हा, आहे. ऐक. ये, काय करतोय? काय नाही, माझे केस माझा अभिनय बघायला पुढे आलेत म्हणून मागे करतोय. चल, हा. फिर. हा. आई 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 मला घोडेस्वारी पण जमले. हो? आता आपण एक काम करूया आई साहेब, आपण डबल सीट जाऊया. या डबल सीट. अरे येडा झाला का तू? डबल सीट. अरे तुम्हाला युद्धनीती शिकवण्यापेक्षा ना मी खांडेकरचा सारथी म्हणून आयुष्यभर राहीन. कळलं काय? 2 मिनिटं. काय 2 मिनिटं? एकदा डबल सीट घे ना आईला. पिक्चर कोणी बोललं त्याला बघतो. राजकुमार, अरे थांब ना. मोरेपंत ऐका. आबा का असं वाऱ्यावर टाकून गेला तर मला. आबा मी आता आबा म्हणून कुणाला हाक मारू? हो आबा, 1000 वेळा सांगितलं आबा, 1000 वेळा सांगितलं तुम्हाला की दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. आबा वाऱ्यावर सोडून गेला तो आम्हाला. आबा काय करू मी आता? आबा सांगा ना. आबा आबा अरे बॉसला कळलं पण कसं येणं पडलं होते. आलो निघून. अरे तो आमचा एक लहानचा चुलता गेला रे. जावं लागतं ना, त्याच ते नातेवाईक नावं बिवं ठेवतात ते. आलो आता इथे, बघूया किती वेळ. करतो तुला नंतर करतो. पैसा पैसा आपले आबा गेले रे. आबा गेले. पैसा पैसा आबा गेले. आपल्या पॅन पॅडा आबा गेले. पैसा पॅन. अरे थांब. पडा गप 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 पॅडा गप. पॅडा असं कसं झालं? आपलं आबा असं कसे गेले? मग कसे जायला हवे होते? पॅडा अहो तुम्हाला सांगतो, पॅडा हे पण गेले.
भैया भैया काल काल दुपारपर्यंत चांगले हसत खेळत होते पैसे मला म्हणले मला एक क्वार्टर आणून दे. मी त्यांना क्वार्टर आणून दिली. मग म्हणले मग बोंबील दे बोले बोंबील. मी बोंबील असे भाजले. मी बोंबील भाजत होतो त्यांना कड काढे ना तिकडनं बोंबले अरे बोंबील. मी म्हटलं आणतो. 2 बोंबील त्यांना दिले. 2 बोंबील खाल्ले बाकीचे तसेच राहिले बा. हो आबा 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 माझ्यासाठी नको त्या बोंबलांसाठी तरी या हो. पाड्या बोंबील उरले. बोंबील उरले. आबांच्या वाटणीचे बोंबील उरले. काय करायचं पॅडा आता? हे बघ पॅडा नाही पॅडा हे बघ ऐक ना हे बघ ऐक ऐक हा तू आता धीराने काम करायला हवं. हा कसं ती करू चांगलं आवाज पॅडा आवाज पैसा आबांची लय आठवण येते रे. आवाज बंद आवाज बंद आवाज बंद पॅडा आवाज बंद पॅडा आवाज बंद म्हटलं ना. आवाज बंद एकदम आवाज बंद आवाज बंद आवाज बंद एकदम बंद. आता का मला पण पोचवतोय. कसं गप्प बसू चांगलं कसं गप्प आवाज आवाज नाही बघ. आवाज बंद आवाज बंद नाही लढायचा आता. आवाज बंद एकदम बंद बंद. आवाज वाढव डीजे तुझ्या आईची. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे. आवाज वाढव डीजे तुझ्या आईची. आवाज वाढव डीजे तुला. रिंगटोन आहे रिंगटोन. अरे मग घे ना आता. हा हा हॅलो हा बोल रे. नाही नाही केक आणि डीजेची ऑर्डर मी दिली आहे ना. तुम्ही फक्त ते 5000 फटाक्याची माळ सांगा. आबांचं सेलिब्रेशन जोरात झालं पाहिजे कळलं. अरे पैसा काय बोलतोस तू? कसलं सेलिब्रेशन करतोय? पॅडा आहे बघ तुला काहीतरी घ्यायचं हे बघ मी करतो नंतर करतो. अरे ती इव्हेंट कंपनी आहे ना ते आबा नावाचं उद्योगपती आहे. त्याच्या मुलाचं लग्न आहे त्याचं आहे. मी आबांच्या बाबतीत असं बोलेन पॅड्या. कसं वाटलं तुला? असं बोलेन मी पॅड्या आबांच्या बाबतीत. गप सांगतो. पैसा 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 मला मला एकट्याला टाकून गेले रे आबा. म्हणजे तू पण जाणार होतास? बस झालं सांगतो निघतो आता. गप शांत बस पॅडा गप 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 गप. अरे तू सांत्वन करायला आलास की सुपारी घेऊन आलास माझी? गप गप शांत बस बस शांत बस बस शांत बस बस गप. ते कार्य कधी घेतोस मग? 12व 13व? 12 वर्षाच्या वारी 13 रविवारी आहे. ठीक आहे चालेल चल. ते 12व 13व एकत्र नाही काय करताय ना? म्हणजे शनिवारीच उरकून घेऊ ना दोन्ही. का पण का? अरे एका दिवसात आटपेल. एक रविवार उगाच फुकट फ्री राहील ना. नाही म्हणजे काय झालंय म्हणजे आता पिंकी बरेच दिवस मागे लागली आहे. बाबा मुंबई बघायची आहे मुंबई बघायची आहे. तर आता कार्याला येणार तर पिंकीला पण घेऊन येईन म्हणतो ना. काय बोलतोस तू? तू कार्याला येणार आहेस की पिकनिकला येणार आहेस? काय बोलतोय? हे बघ मॅडम हे बघ म्हणजे तू उगाच चुकीचा अर्थ काढ. मी असं बोललो का की मी पिकनिकला येणार आणि कार्य करतोय? मी काय म्हटलं कार्याला येणार आहे सोबत पिकनिक होऊन जाईल असं म्हणून म्हटलं. आणि होतील ना 12व 13व एकत्र होऊ शकतं की त्यात काय. माझ्या बापाचं कार्य कसं करायचं ते मी बघतो. तो निघत बस झाला. काय नको तुझं सांग. बस झाला बस झाला. गप 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 शांत शांत बस शांत पडा गप बस बस शांत गप ऐक बस इकडे शांत शांत रडू नको बस. असं रडून आता कसं चालेल? बघ रे आबा बघ कशा हसऱ्या चेहऱ्याने बघतायत.
हा माझ्या लग्नातला फोटो येतो. ती शेरवानी आबांनी लग्नात घातली होती माझ्या. एकदाच लग्नात घातली. त्याच्यानंतर जी घडी करून ठेवली ती घडी मोडलीच नाही आबांनी. बॅडा आबांची आणि माझी बॉडी सेम आहे ना रे. आबा नेहमी म्हणायचे पशाने बघ कशी माझ्यासारखी बॉडी बनवली आहे. बॅडा आबांची शेरवानी होईल ना रे मला आता. नाही नाही तसं नाही म्हणजे ऍक्च्युली लग्नात आबांनी घातली ना तेव्हाच मला म्हणजे तेव्हापासून डोळा होता. म्हणजे मी सेम शिवणार होतो म्हटलं आबा आता लवकरच म्हणजे नाही तसं नाही म्हणजे आबा पण बोलले होते मला एकदा. आबा बोलले होते की पशा माझ्यानंतर शेरवानी तुझी असं बोलले होते मला आबा. 12 तास पण नाही झाले रे त्यांना जाऊन. तुझ्या जिभेला काय हाड आहे. अरे मी कुठे असं म्हटलं की आबांची शेरवानी मी 13 वेळेला घालून मिरवेन. नंतर पिंकीला फिरवायला जाईन तेव्हा घालेन ना मी. तुझं सांत्वन खूप झालं. चल निघ आता बस झालं. पॅड्या पण मला तू सांत्वन करायला दिलंच नाहीयेस पॅड्या. मग काय मला करायचं सांत्वन पॅड्या. मग जे काय करायचं ते आटप आणि निघ आता. चल बस झालं. नाही बघ मला असं घाईघाईत आले मित्र बसले पाया पडले मी आला निघून गेले असं मला वरचं सांत्वन नाही करायचं पॅड्या. अरे चुलत असलो तरी भाऊ आहे यार पॅड्या. गबस असं नाही करत. गबस रडोकर गबस. तू लांब बस यार. गप गप पॅड्या गप. मला असं वरचं मला असं तू बघ ह्या सगळ्या वातावरणात तू बाहेर पडला पाहिजेस कळलं. म्हणजे ह्याच्यात अडकून किती दिवस राहशील. आबांना बरं वाटेल का त्यांचा पॅडा असं रडत बसलाय कसं वाटेल ते. हा गबस गप. मला असं तुला एका शांत ठिकाणी नेऊन तू मोकळाव माझ्यासमोर. हा गबस. बारमध्ये बसूया आपण. मोकळा होशील तिकडे म्हणून. कसं बोलतो तू यार. कसं बोलवतो तुला आबा बघा कसं बोलतो. काय सांगू आता कसं समजावू याला. बघ जवळचाच बार कुठला तरी. आणि आज बुधवार आहे गर्दी असते कुठला तरी कोपऱ्याचा टेबल कोणी बघितलं तर वांदे होते. मी करतो ते. मी टेबला कोपऱ्यातलं बघतो. मी बोलतो आमिरला बोलूया ना. हा बोलू. आणि सम्याला बोलूया. नको यार तो चाकणा लय खातो. हलगी सम्राट लंबळक भंबळक भूषण लंबळक भंबळक नायक महाराज रोहित बदल यार. चल फालतूगिरी चल चालू कर. काय लगा ए लगा सोन्या लगा काय लगा अर्धच म्हणलंस वय लगा सगळं तरी म्हणायचं नाहीस वय. मी एवढ्या तोऱ्यात आलो होतो सगळं म्हणायचं नाही लगा. महाराज आली आली महाराज आली 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 आली. प्रधानजी कुठे. परदांची कशाला पाहिजे तुला. आपल्या लग्नाचा अन्सरी वन्सरी आहे का नाही. लग्नाचा बर्थडे आहे का नाही आपल्या. येडं कुठचं गोड गोड महाराज किती गोड तुम्ही. आणि ते अन्सारी वन्सारी नसतं महाराज अॅनिव्हर्सरी असं असतं. महाराज भावना महत्वाची अॅनिव्हर्सरी. भावना महत्वाची आहे का नाही. मग असू दे. महाराज प्रधानची कुठे. कशाला परदांची पाहिजे तुला. मी त्याला केक आणायला पाठवलाय. काय सांगता. महाराजांचा महाराजांचा गंगळाक भंगळाक भंगळाक जंगळाक जंगळाक भंगळाक जंगळाक जंगळाक हे काय असो. बसला का सगळं चुकीचं म्हणतंय ही. मग कसं बोलायचं. तसं नसतंय ते. इकडे येतो. इकडे इकडे उभा राहा. आता तू महाराज आहे समज मी प्रधानजी आहे. तू महाराजाचा रोल करायचा. कसं म्हणायचं असतं माहितीये का. हे रत्नागड गपकीच्या महाराजांचा विजय असो. कसं आहे ना असं म्हणायचं असतं. प्रधानजी हा बोला महाराज. आमच्यासाठी आणि राणी सरकारांसाठी शयन कक्ष खाली करा. रंगळक 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 धकाक धकाक
काय मजा येते करा महाराज. अजून काय काय करू? बाहेर बोर्ड लावून टाका, डू नॉट डिस्टर्ब. अरे वा, लई भारी बोर्ड. महाराज अजून काय काय करू? सकाळी 5 वाजेपर्यंत डू नॉट डिस्टर्बच करा. महाराज सकाळी 5 पर्यंत हक्कलक डंगळक हक्कलक डंगळक. मजा येते मजा येते. महाराज अजून काय काय करू? द्राक्षापेक्षा आणा ना जरा. द्राक्ष कशाला? कशाला म्हणजे काय, एक द्राक्ष तोंडात ठेवणार आणि राणी सरकार तोंडाने असं अर्ध तोडणार. अयो लय भारी दिसते मला. अर्धा जवळ जा की जरा इकडे सरकार इकडे जरा. काय द्राक्ष आहे ती एवढी एवढीशी असते ती काय काकडे आहे का? जवळ जा. हात कळलं का? असा प्रधानजीचा रोल करायचा असतो. कसला भारी केला महाराज. मग पुढचे काही दिवस करा ना, मला अभ्यास चांगला होईल माझा. मग चालतंय चालतंय. नको आहो पण आज नको. का गा? आमच्या लग्नाचा अन्सारी वान्सारी आहे आज. सर माणसं अॅनिव्हर्सरी. येडच आहे. आता उठा तिथनं तुम्ही. आता माझं मला राजा करू द्या, तुमचं तुम्ही प्रधानजी करा. आहे का नाही? हा चिकटू नका, लांबा. बर प्रधानजी. जी महाराज. झाले का वा सगळी तयारी? सगळी तयारी झाली महाराज. फक्त पेपरवर सह्या करायच्या बाकी आहेत. हे कसलं पेपर आहे ते? काही नाही, आपल्या राज्यात युद्ध सुरू झालंय ना, म्हणून मी 1 लाख सैनिकांचा इन्शुरन्स काढलेला आहे. त्याच्या आत्ताच्या आता सह्या हव्यात तुमच्या. चालतंय चालतंय. नको पण हे सगळ्या सह्या आत्ताच करायला पाहिजे ते. होय महाराज. उद्या करूया की महाराज. अन्सारी वान्सारी आहे लग्नात आमच्या. अहो पण युद्ध सुरू झालंय महाराज, आणि उद्या युद्धात सैनिक जर मेले तर ते पैसे आपल्यालाच मिळतील महाराज. आणि त्या शत्रू पक्षाने आपल्याला तहासाठी बोलवलेलं आहे. हाय का बघा, हे असं असतंय बघा. आपण त्यासनी चहासाठी बोलवतोय आणि ते आपल्याला तहासाठी बोलवतोय. तर चालतंय तहासाठी तर तहासाठी, पण त्यासनी सांगून ठेवा मला कमी साखरेचा तहा लागतो. पण त्या तहा बरोबर सोबत इस्किट चालेल? चालतंय की. पहिले हे स्किट करा आधी. कारण सह्या करा ना महाराज. हो बघा सह्या केल्या पाहिजे. करा ना. सह्या केल्या पाहिजे त्या. सह्या केल्या पाहिजे त्या. राणी सरकार हा गप्प का तुम्ही? आता लेखकानेच वाक्य कमी दिलेत मला. प्रधानजी तुमची वाट पाहून पाहून मी किती व्याकुळ झालो माहितीये का? राणी सरकार मी तुमच्या अॅनिव्हर्सरीची तयारी करत होतो. आमची अॅनिव्हर्सरी आम्ही फक्त तुमच्या बरोबरच सेलिब्रेट करणार आहे. राणी सरकार तुमची इच्छा मी पूर्ण करणार. आपण सेलिब्रेट करूया. मी इथेच आहे. मी पण इथेच आहे. लई चावाट चावाट बोलू नका हो. इथं माझं लक्ष केंद्रित होत नाही. मग जरा हळू बोला, मला सगळं ऐका येतंय. सह्या चुकत्याच्या माझ्या. महाराज ह्या सह्या झाल्यानंतर 1 लाख घोडे आणि 50,000 हत्तींचा पण इन्शुरन्स काढलेला आहे. त्याच्या पण सह्या आत्ताच करायचे आहेत. आजच होय. हे एवढ्या सह्या केल्या तर माझी बोट बघा कशी आकाडल्यात. एवढ्या अजून सह्या करायच्या माझ्या मरस्तवर बोट अशीच राहतील. हे कसं बघायचं केक कसा कापणार मी असा? केक वरून मला आठवलं प्रधानजी, महाराजांनी तुम्हाला केक आणायला सांगितलं होता. कुठल्या फ्लेवरचा केक आणला तुम्ही? हा काय महाराजांसारखाच आहे. ब्लॅक फॉरेस्ट. महाराज काय करताय तुम्ही? युद्धजन्य परिस्थिती असताना, तहाची बोलणी चालू असताना हातात शस्त्र घेऊन चालणार नाही. पण हे शस्त्र कुठं आहे तेव्हा? ती केक कापाय सुरी घेतल्या ती पण प्लॅस्टिकच्या या. अहो पण कशाने काहीतरी कापणारच आहात ना. हो तह म्हणलं सांगा राणी सरकार. महाराज हे बघा, एक वेळ तुम्ही केक कापला नाही तरी चालेल, पण तह मोडता कामा नये. मग जे कोण कापायचं मग? महाराज अॅनिव्हर्सरी आहे की नाही आपली, आपण केक कापला पाहिजे. पण तुम्ही नाही म्हटल्यावर अॅनिव्हर्सरीला एकटीनेच केक कसं कापणार ना? कोण बरं माझ्या बरोबर केक कापणार? प्रधानजी. काय हो 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 काय हो? मला विचारू दे की तरी त्यासनी. त्यांची काय पर्सनल काम असते ती का नसते ती? आपली सगळी खाजगी कामं त्यासनी सांगायची. प्रधानजी कापा की केक. चला या केक कापूया. हॅपी ॲनिव्हर्सरी हॅपी ॲनिव्हर्सरी हॅपी ॲनिव्हर्सरी. मला पण केक द्या की. मला पण केक द्या की. होय मला पण केक द्या की. मला केक पाहिजे. मला केक पाहिजे. महाराज
मला केक पाहिजे. उठा ना तुम्ही, काय करताय? आमच्या लग्नाचा बर्थडे आहे, तुम्ही दोघंच केक खाताय गुलू 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 गुलू. मला पण केक पाहिजे. निदान असं बोटानं असं क्रीम तरी चाटवा की मला. तुम्ही उठा 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 उठा. महाराज, राज्यात युद्धजन्य परिस्थिती आहे, त्यात राज्याचा राजा केक खातोय, बघताना कसं वाटेल ते? आपण मला केक खायचा. अहो, कुणी बघितलं तर काय म्हणेल? केक खाय बघायला कोण आहे इथं तवा ती? आपण तिघच आहे की. आपण कोणी फोटो बिटो व्हायरल केला तर? अरे हो, पण फोटो कुठं काढली ते अजून आपण? फोटो वरून मला आठवलं, महाराज आपली अॅनिव्हर्सरी आणि आपण फोटोच काढला नाहीये. प्रधानजी या, आपण फोटो काढूया. या इकडे. ए तू माझी बायको आहे का नाही? हा. मग 5 मिनिटं का होईना माझ्यावर बायको गत वाग की. माझ्यावर फोटो काढ की तू. या या आता या. काय एकेकाची जबरदस्ती असते नाही? काय जबरदस्त गोष्ट सांगितली ना तुम्ही महाराज, फोटो तर काढलाच पाहिजे. प्रधानजी हे घ्या आमचा फोटो काढा. 1-2 तयार ना? नाही कमरेत कमरेत हात घाल, कमरेत. कसं काय कसं असं काय यातून पटकन हात टाकायचा असं. हालू नकोस की. ठीक आहे ती. 1-2 नंतर 1-2. कोणारे वरती? कुठं आहे? कशा काय बघताय तुम्ही? काय चाललंय महाराज? वरती कशाला बघताय महाराज तुम्ही? फोटो इकडे काढतोय. लक्ष द्या ना. मला इनाच झालंय पण. काय नाही, फोटो नको, आपण सेल्फी काढूयात. या सेल्फी काढूया. आमचा असावा म्हणून एखादा फोटो काढा की आमचा. आता नाही येऊ शकत महाराज, का? रोल संपला हो. काय माझं नशीबच नाही. नाही मला आता फोटो बिटो काय नको, काही चांगला फोटो येत नाही आपला. मला आता खूप कंटाळा आलाय, खूप बोर होते मला. प्लीज माझं मनोरंजन करा. हा मनोरंजन करतो. प्रधानजी राजनर्तिका बोलवून घ्या. काय बोललात महाराज? राजनर्तिका बोलवून घ्या. राजनर्तिका? हा. तुम्हाला काही लाज नर्तिकांना बोलवता इकडे? हो, इथे युद्धजन्य परिस्थिती आणि राजा राजनर्तिकांचा डान्स बघतोय. हो, कुणी फोटो व्हायरल केला तर? आपण रोल संपलाय की. माझा संपला, लोकांचा असेल ना पण. माझं बॅडलगच आहे राव. काय चाललंय? मला खूप कंटाळा आला. प्लीज लवकरात लवकर माझं मनोरंजन करा. अरे पण आता नाचणार कोण? तुम्ही नाचा ना. आमच्या लग्नात अन्सारी वान्सारी मीच कसं नाचायची, कसं दिसेल ती? महाराज नाचा ना. नाचा ना, असं काय करताय तुम्ही? बरं चालतंय. हा? वाजवा. हा. बरेच दिवसाने आलो ना म्हणून जरा बरं वाटलं. चला, रोज काय करतो मी, यश पदरात पडलेल्या माणसांची मुलाखत घेतो. आज पदरासकट थोबाडावर पडलेल्या राजकारणी नेत्याची मुलाखत घेणार आहे मी. सर चला, लाफ्टर मिळाला, जास्त आता फालतूगिरी करणार नाही आणि ॲडिशन पण घेणार नाही, कामाला लागतं. चला. हृदयाला चरे पडेल असं सौंदर्य सोडल्यास घरात कोणच नाहीये. गेलं कुठे? मेंदू, मतदारसंघ आणि घर. राजकारणी लोक रिकामं का सोडतात मला अजून समजलेलं नाही. अशा वेळी आपण हाक देऊन बघूया काय नशिबाला लागतं ते. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी. अरे विसरलोच, सामान्य माणसांची हाक त्यांच्या कानापर्यंत जायलच कशी? अशा वेळी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. ॲज अ फॅन मी लगेच काहीतरी वेगळं करतो. येऊन येऊन येणार कोण? माझ्याशिवाय आहे कोण? तर नमस्कार मंडळी. या ठिकाणी मी सुभानराव बिनचुकले तुम्हाला सांगू इच्छितो की आज मी तुमच्या सोबत आहे. कदाचित उद्या नसेल, पण मी परवा आहे, 15, 16, 17 पण आहे. तुम्ही कोण? मी नाही, ची सौका म्हणजे चिन्मय सौमित्र काशीकर. आपण जास्त फालतूगिरी न करता सर, आपण डायरेक्ट मुलाखतीला सुरुवात करूया. अच्छा अच्छा. फालतूगिरी बोलू शकत नाही कारण ऑलरेडी तुम्ही राजकारणात सक्रिय आहात सर.
आता आपण डायरेक्ट मुलाखतीला सुरुवात करूया आणि मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारावंसं वाटतो ॲज अ फॅन मला तुम्हाला विचारावंसं वाटतं की तुमच्या मते राजकारण म्हणजे काय? एक टोपीवाला असतो, हा, त्याच्या टोप्या माकडं घेऊन जातात. मग विहिरीतून देवी बाहेर येते, ती कुऱ्हाड टोपीवाल्याच्या हातात देते आणि सांगते कासव सशाच्या शर्यतीत कासव जिंकला. सर अहो कशाला संबंधच नाहीये सर, सगळं निरर्थक वाटतंय. आत्ताच्या घडीला अर्थ नसलेल्या गोष्टी करणे म्हणजेच राजकारण. अरे देवा. तुमच्या पराभवाची कारण मीमांसा करूया सर. ठीक आहे, मी सुरमई करतो, तुम्ही बांगडा करा. हे काय सर? तुम्हीच बोललात ना खारा आणि मासा करू. जोक केला जोक. सर तुमच्या माहितीसाठी सांगू शकतो, आता बुधवार गुरुवार प्रमाणेच सोमवार मंगळवार सुद्धा हास्य जत्रा दिसणार आहे सर. वा प्रमोशन करतायत. नाही सर, वॉर्निंग देतोय, त्याच्यामध्ये नवीन कलाकार सुद्धा त्यांना भेटणार आहेत सर. फोन यायला वेळ नाही लागणार सर आपल्याला असे पंच मारलात तर, त्यामुळे सावध राहा सर. सर मला अशा वेळेला तुम्हाला सांगू असं वाटतं, थोडं आपण AC कमी करूया का सर? थंडी वाजते तुम्हाला. हो. 1 मिनिट. हे घ्या सर. अहो EVM आहे. हो, मतदान केंद्रावर मला कोण मत देत नाही, म्हणून मी माझं EVM मशीन तयार केलंय. सगळीकडे माझंच नाव आहे. पंखा हातात घेऊन असलेला मी, AC हातात घेऊन असलेला मी, ट्यूबलाइट हातात घेऊन असलेला मी. कुठलं पण बटन दाबा, मत मलाच मिळतं. AC कमी करायचंय, मत दाबा. सर अहो पण EVM ने नेता निवडला जातो. आत्ताच्या घडीला नेते EVM निवडतात. अरे देवा सर, सगळं टेन्शन वालेच आहे सर. हो का? हो. चला पुढे जाऊया. प्रश्न विचारा, बटन दाबा. प्रश्न विचारायचं बटन दाबायचं सर. सर कारण मीमांसा म्हणजे सर आपण तुमच्या पराभवाची कारण शोधूया, विश्लेषण करूया, चिरफाड करूया सर. पराभवाची कसली कारण शोधायची? माझ्या पहिल्या निवडणुकीत जेव्हा मी हरलो तेव्हा मी खूप कष्ट केले होते. मी बॅनर छापले होते, त्याच्यावर नारे लिहिले होते. काय लिहिलं होतं सर तुम्ही? मला ऐकायचंय, बोला सर. डोंबिवली ते साकीनाका, डोंबिवली ते साकीनाका, काकी असू दे नाहीतर काका, आरवणारं कोंबड किती पण झाका, कॉक कॉक कॉक, बिनचुकले यांना प्रचंड मताने विजयी करा. सर हे इलेक्शनचं स्लोगन होतं की तुमच्या कुक्कुट पालनाची ऍड होती सर? मला असं पण कळलेलं आहे की सर तुम्ही प्रचार गीत तयार केलं, त्यामुळे समोरचा जिंकला सर. त्या दूषित आठवणीबद्दल तुम्ही मला काय सांगू शकाल सर? मी तुम्हाला प्रचार गीत ऐकवतो. वाजव रे. साफ साफ करून सगळी घाण, साफ करून सगळी घाण, देशाला मी मिळवून देईन मान. प्रकाश आला उजेड पडला, करा तुम्ही मतदान, करा तुम्ही मतदान. साफ करून सगळी घाण, देशाला मी मिळवून देईन मान. सर तुमचा आवाज, लय आणि सूर सोडल्यात हे सगळं चांगलं होतं सर. ओळी चांगल्या होत्या, अर्थ चांगला होता. प्रॉब्लेम कुठे झाला सर? शेवटच्या ओळीचा प्रॉब्लेम झाला. काय झालं सर? प्रकाश आला उजेड पडला, करा तुम्ही मतदान. प्रकाश चिपळूणकर जिंकला. लोकांना वाटलं त्याचा प्रचार गीत आहे, त्याचं नाव होतं ना. अरे देवा सर, पण मी तुम्हाला मनापासून सांगतो, ॲज अ फॅन तुम्हाला मी सांगतो सर, असं सारखं सारखं पडत जाऊ नका सर. तुम्ही मागच्या वेळी एवढे खोलात पडला होतात, आम्ही तुम्हाला शोधायला गेलो आणि द्वारका सापडली होती सर. एवढं जास्त बोलू नका, माझ्या प्रगतीसाठी आभाळ मोकळा आहे. अशी एखादी वाद भेटली ना आणि माचीस लागलं ना, त्या आभाळात जाल सर. आणि एवढे मोकळे वाला ना परत कोण जोडणार नाही सर तुम्हाला. तुम्ही माझा अपमान करू नका. माझ्या घरात येऊन माझे फॉलोअर काय बोलतील? फॉलोअर्स सर, एवढा जड शब्द वापरला तुम्ही सर. फेसबुकला मोजून 10 फॉलोअर्स आहेत तुमचे सर. ट्विटरवर तुम्ही एकटेच आहात सर. आणि इंस्टाग्रामचं तर तुम्ही विचारूच नका. हा सौंदर्याचा झालेला अपमान घेऊन तुम्ही तिथं अकाउंट पण काढू शकत नाही सर. हॅलो, गप्पा बस. फॉलोअर्स
हा शब्द तुम्ही वापरणं म्हणजे बारदानाने स्वतःला गालीच्या म्हणण्यासारखं आहे सर. आता माझ्या इज्जतीची जास्त लादी पुसू नका. अहो काय आहे की मला कळतच नाही की एवढी चिन्ह बदलून सुद्धा माझ्या जिंकण्याची चिन्ह दिसत नाही हो. खरं आहे सर, चिन्ह बदलता आलं नाही म्हणून तुम्ही वेश बदललात सर. माझ्या माहितीनुसार तुम्ही एकदा साडी नेसून महिला मतदारसंघात उभे राहिला होतात सर, आणि तेव्हा सुद्धा तुम्ही हारलात सर. कसं काय सर? ते मी साडी नेसलो, मेकअप पण केला, सगळे दागिने वगैरे घातले, मिशी काढायची राहिली. लोकांनी ओळखलं, मला वाटलं लोक फक्त साडी बघतात. सर साडी बघण्यासाठी नसते, मग ती नेसण्यासाठी असते आणि चेहरा बघण्यासाठी असतो. आणि तुमचा चेहरा म्हणजे सौंदर्याने सलग 69 वेळा केलेली आत्महत्या आहे सर. आता शेवटच्या प्रश्नांकडे येतो सर. आपल्यामध्ये एक बॉन्डिंग तयार झालंय सर, एक नाजूक संबंध आपल्या एकमेकांना जोडतायत सर. हा नाजूक धागा आपल्यामध्ये निर्माण झालाय सर. या टोकाला मी, त्या टोकाला तुम्ही सर. तर अशा या शांत आणि रमणीय आणि रोमॅन्टिक वेळी मला तुम्हाला एक पर्सनल प्रश्न विचारावासा वाटतो सर, की तुमच्या सततच्या हरण्याने तुमच्या पर्सनल लाईफवर काही परिणाम झाला का? सर हे शब्दामध्ये आलं ना तर आम्हाला सगळ्यांना कळेल सर. तर या ठिकाणी मला आणि माझ्या मित्राला एकच मुलगी आवडायची. अरे देवा, म्हणजे एक निशाणी आणि 2 उमेदवार. पुढे काय झालं सर? इंटरेस्टिंग आहे सर. मी तिला सांगितलं, बघ बाई, तुला जो उमेदवार आवडेल त्याला तू निवड. तिने त्याला निवडलं. म्हणजे तुमच्या तिकिटावर तो निवडून आला सर? हे सोडा, मग पुढे काय आलं? पुढच्या 9 महिन्यात तिची पोट निवडणूक पण लागली. अरे देवा, बारशाचे बॅनरच दिसले मला सर. पण मला एक कळलं नाही सर, तुम्ही दुसरं लग्न का नाही केलं सर? समाजकार्यामुळे. समाजकार्य करताय सर तुम्ही? समाजकार्य करताय सर? एवढं समाजकार्य करून सर तुम्ही हरताय सर. ठीक आहे, पण मला माहिती आहे माझ्या नशिबात कधीतरी जिंकणं आहेच. आणि हरणं ती जंगलात असतात. काही जण वा म्हणाले, काही जण चल रे म्हणाले. मोठ्याने मला चल रेच ऐकू आलं. सर तू पण फालतूगिरीला आळा घालूया सर, कारण तुमचा कॉन्फिडन्स हिमालयावर जाऊन आत्महत्या करण्याच्या तयारीत आहे सर. हा वाढत चाललेला कॉन्फिडन्स आहे सर. ठीक आहे, याच कॉन्फिडन्सच्या जोरावर मी आता पुढची निवडणूक लढवेन. आणि त्याचे मी बॅनर सुद्धा छापायला दिलेले आहेत, ज्यावर मी सई तामणकरचा फोटो दिलाय. सई तामणकरचा फोटो हो तुम्ही बॅनरवर छापलाय? हो. ती तुम्हाला ओळखते? मी तिला ओळखतो. मी बोललोय तिच्याशी. काय बोलताय सर तुम्ही? सई तामणकरशी बोललात सर? काय बोलली ती? मी नाही येणार प्रचाराला बोलली. मी बॅनरवर पण फोटो तसाच छापलाय तिचा. फोटो छापलाय आणि खाली लिहिलंय, प्रचाराला यायला न येऊ इच्छित सई तामणकर. आणि त्याच्या खाली मस्तपैकी 4 ओळी पण लिहिले. पण सर हे लोकांनी वाचलं तर काय फरक वाटेल? त्यांना कसं वाटेल ना? वाईट वाटेल ना? नाही 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 नाही, आपल्या देशात लोक बॅनरवरचा फोटो बघतात. लोक जर वाचत असती तर देश वाचला नसता. वा 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 वा. सर क्या बात आहे सर, क्या बात आहे सर. सर हे वाक्य ना तुम्ही बोललात म्हणून जबरदस्त वाटला. मी बोललो असतो ना तर बादलीवर थुकले असते अंगावर सर माझ्या. त्याच्या खाली मी 4 वेळा सुद्धा लिहिले आहेत. म्हणजे एवढं सगळं चांगलं करून तुम्ही माती खाण्याचा प्रयत्न केलेलाच आहे म्हणजे खाली. ऐका, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी. वा, सुरुवात तरी चांगली आहे, आशादायक आहे. उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, कुठल्याच देशाला कुठली सीमा नसावी. वा, हे सगळं ग्लोबल आहे, ग्लोबल आहे, ग्लोबल आहे. उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, कुठल्याच देशाला कुठली सीमा नसावी.
छळणाऱ्या भाच्याला कुठलीच मामी नसावी. बिनचुकले यांना प्रचंड मताने विजयी करा. क्या बात है यार, क्या बात. वाह. बघितलं? याला बोलतात दाद. जबरदस्ती दाद. हॅलो सर. हॅलो मॅडम. गौरव मोरे फ्रॉम पॉवी फिल्टर पाडा. टाना ना ना. तुम्हाला असं वाटलं असेल माझी एंट्री नेहमी वाजत गाजत येते, आज एवढा हळू का आलोय म्हणून. त्याच्या मागे पण एक सस्पेन्स. गौऱ्या, हा, सस्पेन्स. थँक्यू यार मित्रा, मला सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू. नाव काय तुझं? पहिल्या पर्वाचा विनर आहे सर माझ्या. कधी लक्षात राहत. सांग ना. असा गायब करीन ना कायमस्वरूपी सस्पेन्स बनून राहशील. पहिला पण बंपर आलाय, आता टेन्शन नाही आपल्याला. हे लेखक आहे ना जाणून बुजून असे शब्द मला देतात, त्यांना माहित आहे मला जमत नाही. पण सर आज मी कुठे आलो माहितीये का? खारगाव कोळीवाडामध्ये आपल्या मित्राच्या आयटमला उचलून न्यायला आलोय मी इकडे. वा, जाम डेंजर एरिया हा, जाम डेंजर. आणि तिची फॅमिली तर एकदम डेंजर आहे. 6 महिने त्या बिचारीला घरात कोंडून ठेवलं होतं. पण मी आपल्या मित्रासाठी आपल्या मित्राला बोललो, हे बने. हा बोल ना. काय झालं तुला, काय प्रॉब्लेम काय? काय नाही. मग टेन्शन मध्ये आहे. मी जातो ना तुझ्या आयटमला मी उचलून घेऊन येतो, आणि ही जबाबदारी मी माझ्या खांद्यावरती घेतली, मी स्वतःच्या खांद्यावरती. त्याच्यामुळे पण तिला इथून घेऊन जाणं म्हणजे जाम रिस्की काम आहे बरं का हे. पण आय एम फ्रॉम गौरव मोरे फ्रॉम पॉय फिल्टर पाडा. ॲम्ब्युलन्स आणली मी, नाक्यावरती उभी ठेवली आहे. ही आली की डायरेक्ट ॲम्ब्युलन्स मध्ये भरणार. सगळी सेटिंग लावली आहे. एकदा का ती आली की तिला ॲम्ब्युलन्स मध्ये भरलं की आपण डायरेक्ट कळती. कपडा जरा हळू ना. अरे एरिया जाम डेंजर आहे, अख्ख्या प्लॅनिंगची वाट लागेल. काय कसलं प्लॅनिंग? तुला का सांगू? हे मी पण एक प्लॅनिंग केलंय. काय? मी आज लग्नासाठी पळून जाणार आहे. तुझं नाव कलिका आहे? तू आमच्या बनीची कळी आहेस? आमच्या बनेची कळी आहे? अरे कळी नाही, इथं अख्खी आरे कॉलनी आहे. एक मिनिट थांबा, एक मिनिट. मला कसं तरी होतंय. बघू नंबर लागला का मला. हॅलो बने. हा बोल ना गौऱ्या. अरे ऐक ना बने, ऐक ना, मला सांग ना तुझी आयटम. सॉरी, वहिनी कशी दिसते रे? वहिनी ना, हा सुंदर, हा सुशील, हा तेजस्वी. यांना पण आणायचंय? अरे मग या सगळ्या उपमा आहेत रे. तिना खूप गोड आहे रे, माझ्यासारखी शिडशिडीत आहे. बने शेवटचा शब्द एकदा रिपीट कर ना यार. माझ्यासारखी शिडशिडीत आहे. अरे तुला मी तिचा आत्ताचा फोटो पाठवला तो बघ ना. अरे गौरी ऐक ना, प्लीज प्लीज लवकर घेऊन ये तिला. मी खूप तयारी करायची, मला शेरवानी घालायची. मला लवकर फोन करून कळव. हा आता ठेवतो. बने फोन ठेवला. वहिनी पुन्हा बोल. वहिनी वहिनी ऐकून भारी वाटतं. ते मला कळतंय, पण अचानक 6 महिन्यात एवढा कसा काय बदल झाला तुमच्यामध्ये? सांगते. अहो आमच्या घरातलं ना आमचं प्रेम मानणंच नव्हतं. त्यांनी मला 6 महिने एका खोलीत डांबून ठेवलं होतं. फोन नाही, बाहेर फिरणं नाही. मग माझ्याशी ना चिडचिड व्हायला लागली. आणि मग चिडचिड झाली की मी खूप खायचं. मग नंतर चिडचिड. मग माझं खूपदा असं चिडचिड व्हायला लागलं. मग चिडचिड भिड चिडचिड. मग ह्यांच्यामध्ये कोण जिंकलं? तुम्हाला काय वाटतं? भिड. असं भिड व्हायला लागलं. नंतर मी एक डाईट ऐकलं. काय? दिवसातून 2 वेळा 55 मिनिटं खायचं नाही. ए हॉटेल तू. अरे दिवसातून फक्त 2दा 55 मिनिटं खायचं, बाकी दिवसभर काहीच खायचं नाही. असं आहे ते. तुम्हाला माहितीये का, तुम्ही ना उलट केलंय.
तक्षिदी नावाचं लाईट केलं तुम्ही ऍक्च्युली दीक्षित करायला पाहिजे होतं. अरे तुम्हाला कळतं का? असं करू नका यार. तुमच्या घरच्यांना जर कळलं ना मी तुमच्या सोबत आहे तर उद्या तुमच्या घरच्यात ना सुरमईचा वाटा नाही लावणार, पापड्याचा वाटा नाही लावणार, मावऱ्याचा नाही लावणार, या गवऱ्याचा वाटा लावतील. म्हणून नाक्यावरती मी ॲम्ब्युलन्स उभी करून आलो यार. आपली पोरं उभी ठेवली आहेत पण ॲम्ब्युलन्स मध्ये ट्रक कसा भरणार? मी करतो काहीतरी. बघा आता आपल्याला इकडे निघायचं आहे, इथून जायचं रस्त्यावरती, तिकडे जायचं, कोळीवाड्याची बॉर्डर क्रॉस केली की डायरेक्ट देवळात की लगेच लग्न. हा मग प्रॉब्लेम काय आहे? मध्ये 6 महिने तुमची चिडचिड 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 भिडभिड वाढली होती की नाही? तुम्ही आता घरी जा. काय? नाही नाही मी घरी नाही जाऊ शकत. मी घरातल्यांना एवढं मोठं पत्र लिहिलंय. तुम्ही पत्र लिहिलंय? काय? आई, बाबा, दादा, भाऊ, चुलत काका, त्यांचे मुलं, पिंट्या आणि सलमान खान. सलमान? आता ज्याला मी दगा दिलं त्याचं नाव नको लिहायला. सलमानला तू दगा दिलायस? सलमान इतकी वर्ष तुझ्यासाठी थांबलाय? चला सर, सोडला मी शोचा. अरे मी खरंच पत्र लिहिलंय. मी पत्र दिलंय. तुम्ही माझ्यासाठी मेलात, मी तुमच्यासाठी मेले. हे इकडे लप 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 लप. कुणीतरी आले लप 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 लप. माझ्या मागे लप. गौरवाल, हळू हळू हळू. कोण आहेस तू? ॲम्ब्युलन्स वाला. इथे काय करतोय? अरे भाई, तुम्ही 5 मिनिटात येणार होतात ना, तुम्ही नाही आलात. मला वाटलं मॅटर झाला म्हणून मी आलो. बरं. हे गौऱ्याबाई, ही कोण आहे? वहिनी. हिचं काय करायचंय? हिलाच घेऊन जायचंय याच्यात. हा बाय, येतो मी. मला मुर्दा पोचवायचा. अरे ॲम्ब्युलन्स वाला गेला. अरे माझा मुर्दा बसेल. ऐक ना जरा. ए जा ना घरी. चिडला भिडला. मी घरी सांगून आले ना, तुम्ही माझ्यासाठी मेलात, मी तुमच्यासाठी मेले. अरे काय सांगितलं यार. थांब आता मी इकडनं पळून जातो. पशाभाईलाच फोन लावतो, मग तुला कळेल. हॅलो पशाभाई, ऐक ना. अरे मी कोळीवाड्यात फसलोय यार. जाम डेंजर फसलोय. मला इकडनं कोणी बाहेर काढेल का? हा बारक्या दादूस, नंबर पाठव मला. आला बारक्या दादूस. अरे ऐक ना. अरे मी तर कोळीवाड्यात आहे. कलिका नावाची आयटम आहे ना, तिला घेऊन चाललोय. नाक्यावरती आहे. मला मदत करणार यार. ये नाही ना प्लीज प्लीज. येस दादूस, ये. बारक्या दादूस येणार मी. बारक्या दादूस म्हणजे माझा सक्का मोठा भाऊ. तुला काय करू ग? अरे तुझ्या बापांना, आई बापाला अक्कल आहे का? मोठ्या भावाचं नाव कोणी बारक्या दादूस ठेवतं का? त्याला मी पत्ता दिलाय. तू आता काही पण येईल. मी काय करू? बनेला कॉल कर. त्याचाच कॉल आला वाटतं. हा बने बोल रे. अरे गौऱ्या कधीपासून वाट बघायला होतं, लवकर घेऊन ये ना तिला. तुला बघायचा कलिकाला? हो बघायचा आहे. हो. व्हिडिओ कॉल कर. लगेच करतो. हा लगेच व्हिडिओ कॉल कर. नाही आज याची हाऊस पूर्णच करतो. ए गौऱ्या, हा साईडला ना. एक मिनिट थांब. तुझी हाऊस पूर्ण करतो मी. हे घे. कलिका बाहेर. तिच्या मागे काय लपलीस? बाहेर ये, मला बघायचं तुला. मीच कलिका आहे. एक गौऱ्याकडे दे. काय रे म्हणे? ए गौऱ्या ये. 6 महिन्यात एवढी झाली? ऐक ना गौऱ्या. हा काय? मी जातो. कुठं? ते माझा संस्कृतचा क्लास आहे. अहम लग्नम मोडम. मी आता फोन काटम ठेवतो. तू मला भेटम नाही. तुला कुत्र्यासारखा मारम ना तर लावला ना गौरव देवदास मोरम. नको तू झाडे इथं मर. तुझा भाऊ येईल आणि मला मारून टाकेल. त्यापेक्षा मी जातो. नाही भाऊजी, तुम्ही माझ्याशी लग्न करा. माझा दादा याच्या आधी. मी नाही लग्न करू शकत. नाही दादाने कोयता काढलाय ना. एकदा कोयत्याला रक्त लागल्याशिवाय दादा कोयता ठेवतच नाही. त्याला मग कोयता बाहेर काढूच नको. हातमध्येच ठेव. बघा आमच्या जावयाला मारत नाही. प्लीज मान कापण्यापेक्षा अंगठा कापलेला बरा. भाऊजी मांग भरा. ना. भाऊजी मांग भरा ना. वाटेल रे मला. मला जाऊ दे. भाऊजी 7 फेरे. भाऊजी 7 फेरे. नको.